नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम. मी आनंद मस्के. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं परेलच्या बिल्डिंग नंबर 1 रूम नंबर 50 आणि 51 इथे वास्तव्य होतं. या ठिकाणी आज आपण इथे प्रतिनिधी म्हणून भेट दिलेलं आहे. माझ्यासोबत आदरणीय आमचे किशोर दानी साहेब आहेत. तर या रूममध्ये आज ज्यांचं वास्तव्य आहे त्या ताई एकंदरीत म्हणजे थोड्या काही आठवणी की याच्याबद्दल आपल्या. जय भीम. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम माझ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. माझे सासरे कालिदास सखाराम ताडीलकर हे बाबासाहेबांबरोबरचे कार्यकर्ते होते आणि समता सैनिक दलाचे पण ते हेड होते. बाबासाहेबांबरोबरचे ते घनिष्ठ संबंध असल्या कारणाने जेव्हा बाबासाहेब राजगृहाला गेले तेव्हा त्यांनी ही रूम माझ्या सासऱ्यांना दिली. तेव्हापासूनचं आमचं सगळं ताडीलकर परिवार इथेच राहत आहे. आता बोलाल तर आमची 3री पिढी चालू आहे. आपण पाहिलं की आज ज्यांचं वास्तव्य आहे एकंदरीत बाबासाहेबांचं 1912 सालापासून ते 1934 जवळजवळ 22 वर्ष बाबासाहेबांनी ते वास्तव्य केलेलं आहे. आणि ही वास्तू खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचं एक क्रांतीची अशी ही वास्तू आहे की या वास्तूमध्ये मातारामाई लक्ष्मीच्या पावलाने आलेले आहेत. आणि त्यांनी आल्यानंतर बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. कारण याच जे 50 नंबरची बिल्डिंग आहे या 50 नंबरच्या बिल्डिंगमध्ये खोली नंबर 50 मध्ये बाबासाहेबांची ही स्टडी रूम आणि स्टडी रूममध्ये बाबा राहिले असताना त्यावेळी शाहू महाराज बगीमधून आले होते आणि त्यांनी खालून बाबासाहेबांना आवाज दिला होता. आणि त्यावेळी बाबासाहेब आश्चर्यचकितून खाली गेले आणि त्यांना म्हणले की महाराज तुम्ही मला जर निरोप पाठवला असता तर मी तिकडे आलो असतो तुम्हाला भेटायला. त्यावेळी बाबासाहेबांना शाहू महाराज म्हणतात की अहो मी कसले राजे, मी तर एका संस्थानाचा राजा आहे परंतु तुम्ही संपूर्ण विश्वाचे ज्ञानाचे राजे आहात. म्हणजे एका शाहू महाराजांनी इतका बाबासाहेबाचा गौरव करावा अशी ह्या वास्तूमध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी अनेक ज्यावेळी वकिली करत असताना इथं केसेस जिंकलेले आहेत. आपल्याला माहीत आहे दिनकर जवळकर यांचं देशाची दुश्मन कोण हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. तर त्याच्यावरती ब्रिटिश काळामध्ये त्याच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला होता आणि त्यांच्याबरोबर 4 त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली होती. आणि त्या अटक झाले त्यावेळी कुणीच केस घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी पहिल्यांदा बाबासाहेबांनी ते केस घेतली. खालच्या कोर्टामध्ये बाबासाहेब केस हारले. नंतर वरच्या कोर्टामध्ये बाबासाहेबांनी ती केस जिंकली आणि त्या केसचा इतका बोलबाला झाला की बाबासाहेबांना मॅक्सिमम लोक म्हणजे बाबासाहेबांकडे केस घेऊन यायला लागले. म्हणजे खऱ्या अर्थाने ती एक पहिली 1926 सालची ते केस आहे. नंतर जर आपण पाहिलं तर 1927ला बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं आयुष्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचं तर 1927 साल आहे. या 27 साली बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला गेलेले आहेत. आणि भीमा कोरेगावला जाऊन बाबासाहेबांनी त्यावेळी क्रांतीस्तंभाला विजयस्तंभाला पहिल्यांदा मानवंदना दिली. मग आपण सगळे जातो आणि मानवंदना देतो परंतु बाबासाहेबांनी नुसती मानवंदना दिली नाही तर त्या क्रांतीवीरांनी ज्यांचे 500 महाराणी 2500 सैन्यांना ज्यावेळी पेशव्यांच्या कापून काढलं आणि विजय मिळवला ती प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी संकल्प केला की इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरुद्ध मला आता लढायचं आहे आणि 500 महार जर करू शकतात तर माझ्याबरोबर अनेक माझे सहकारी आहेत, मी सुद्धा हा लढा जिंकू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी त्याच वर्षी 20 मार्च 1927ला महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. परंतु हा सत्याग्रह करण्याच्या अगोदर सुद्धा बाबासाहेबांनी महाडच्या नगरपालिकेमध्ये त्यांचे जे सहकारी होते ब्राह्मण मित्र वगैरे त्यांच्या वतीनं ती केस टाकलेली होती आणि आम्हाला हे जे तळ आहे ते सर्वांना खुलं झालं पाहिजे. आणि कायदेशीर बाबासाहेब लढाई जिंकलेले होते. म्हणजे जगातला असा एक विद्वान आहे की पहिल्यांदा कायदेशीर लढाई जिंकतो आणि नंतर आंदोलन करतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यावेळी बाबासाहेबांनी काय केलं की आंदोलन सुरू केलेलं आहे. नंतर जर दुसरं जर आंदोलन जर पाहिलं आपण बाबासाहेबांचं तर बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आणि मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेला पहिल्यांदा तडा दिलाय आणि ही खऱ्या अर्थाने जगातली पहिली मोठी क्रांती आहे असं मी मानतो. आणि अशा या पवित्र स्थळी आपण आता आमच्या या ताई इथं वास्तव्य करतात. समोरची खोली आहे रूम नंबर 50. या रूम नंबर 50 मध्ये सुद्धा इथं काही मंडळी राहत आहेत.
कालिदास सदाराम ताडीलकर हे माझे सासरे आहेत आणि ते बाबासाहेबांबरोबरचे कार्यकर्ते आहेत. त्याशिवाय समता सैनिक दलात पण त्यांनी कार्यरत केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे घनिष्ठ असल्यामुळे जेव्हा बाबासाहेब राजगुराला गेले तेव्हा ही रूम त्यांनी माझ्या सासऱ्यांना दिली. ते त्यांचा फोटो आहे. आणि त्यांचा मृत्यू पण 83/6 डिसेंबर असं आहे. हो. बाबासाहेब आंबेडकर ह्या रूम मध्ये राहायचे की अभ्यासासाठी खोली होती? अभ्यासाची रूम होती इथे. ते इथे अभ्यास करायचे आणि समोरच्या एकावर 51 मध्ये त्यांचं कुटुंब होतं. जेवण खावण म्हणा सगळं. पण बाबासाहेब फक्त इथं अभ्यास करायचे. आणि त्यांच्यात कधी कोण भेटायला आले मीटिंग वगैरे असतात तर ते इथे वाटले. त्याशिवाय शाहू महाराज सुद्धा याच घरात आले होते त्यांना भेटायला. बाबासाहेब आंघोळ करत होते आणि शाहू महाराज खाली बघितून आलेले. त्यांनी आवाज दिला त्यांना भीमराव वगैरे म्हणून. बाबा महाराज तुम्ही का त्रास घेता? तरी एवढे 2 चिने चढून महाराज इथे आले बसले. रमाईंना ते बहीण मानत होते ना. रमाईंकडून त्यांनी चहा वगैरे घेतली. पदवी घेऊन आले म्हणून त्यांचा गौरव करायला आले होते. आलेले वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आमचे प्रतिनिधी, मुंबई प्रतिनिधी किशोर पाणी साहेबांनी, सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. भीम. मी आनंद मस्के, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई यांचं परेलच्या बिल्डिंग नंबर 1 रूम नंबर 50 आणि 51 इथं वास्तव्य होतं. या ठिकाणी आज बाबासाहेबांची 135वी जयंती संपन्न होत असताना अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत. अनेक पक्षाचे लोक येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे इथं असे एक व्यक्ती इथे आलेले आहे खास वडूजवरून, की ज्यांचं नाव आहे सुनील श्रीमंत गायकवाड, की जे गणपत गोविंद गायकवाड यांचं एक नाव इतिहासामध्ये अजरामर राहिलेलं आहे, की ज्या शिवशाहीला संपून छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने क्रूर हत्या केली आणि हत्या करून त्या भीमा नदीमध्ये जे त्यांचे अवशेष फेकले होते आणि त्या अवशेषाला कुणीही हात लावायला तयार नव्हतं आणि सगळे लोक घाबरलेले होते की बाबा जर आपण काय करावं तर औरंगजेब आपल्याला सोडणार नाही. म्हणून त्यावेळे माझ्या राजाची इतकी क्रूर विटंबना होत आहे हे बघून एकच माणूस पुढे आला, तो म्हणजे गणपत गोविंद गायकवाड. आणि त्या माणसाने ते सगळे अवशेष जमा केले, शिवले आणि शिवून त्या राजाला सन्मानानं अग्नी दिलेले आहे. अशा त्या गणपत गोविंद गायकवाडांचे 14वे वंशज सुनील श्रीमंत गायकवाड हे खास आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर निवासस्थान पाहण्यासाठी आलेले आहेत. तर आम्ही त्यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की आपल्याला कसं काय वाटतंय इथं आल्यावर? नाही, एकदम छान. बाबासाहेबांनी जिथे निवास केला, इतके वर्ष राहिले, ते बघितल्यानंतर माझा लय आनंद झाला. मला जबरदस्त. म्हणजे जे बघण्यासारखी गोष्ट आहे ते बघायसाठीच आपला जन्म झाला आणि ते बघून मला फार आनंद झालेला आहे. तर आता यांनी जो इतिहास सांगितला, गोविंद गोपाळांचा मी 14वा वंशज आहे आणि माझे 2 भाऊ आहेत आणि तसे आमचे तिथे 500 लोक गायकवाड नावाने राहतात. आमल्या महार समाजाचे लोक, त्यांचं बी नाव गायकवाडच आहे, पण खरे वंशज आम्ही आहोत. एकंदरीत आपल्या घराण्याचा एक वारसा आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय माझं संदर्भ वगैरे काय आपल्याकडे आहेत का तसे? हो, माझ्याकडे सगळे लेखी पुरावे आहेत की गोविंद गोपाळानंतर त्यांची पुढची पिढी सिद्धनाग आणि वालेनाग ह्यांनी रणस्तंभावरती 500 महार गोळा करून 28,000 पेशवे जे कापले तिथं, महाराजांच्या खुनाचा बदला जो घेतला तिथं, त्याचं प्रत्युत्तर या सिद्धनागांनी आणि वालेनागांनी, त्यांचे बी आम्ही वंशज आहोत. त्यांचं त्या रणस्तंभावरती नाव आहे. बघा, ज्यांचा अजरामर इतिहास आहे, महार हा फार इमानदार, प्रामाणिक, शूर, अतिशय शूरवीर असणारे. आपण जर पाहिलं कुठल्याही गड किल्ले तर त्या गड किल्ल्यावरती पहिल्यांदा छातीवरती वार झेलणारा तो महार आहे.
आणि अशा माराने शिवाजी महाराजांना साथ दिली, संभाजी महाराजांना साथ दिली आणि शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. याच्यामध्ये सिद्धनाथ महारापासून ते गणपत गायकवाड महारापर्यंतचा हा इतिहास आहे आणि त्यांचे हे 14वे वंशज. त्यांना मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आल्याबद्दल. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम. दिलेले आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आमच्या या ताई इथं वास्तव्य करतात. समोरची खोली आहे रूम नंबर 50. या रूम नंबर 50मध्ये सुद्धा इथं काही मंडळी राहत आहेत. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.